मावशी आल्या का? तेच म्हटलं ते तुमचा मुलगा भेटला आता तिथं. काय हे गाडी उभी आहे तिथं म्हणे, आवाज द्यायचा म्हणे घरी. आमची आई आहेत म्हणे. काय आपलं दुरुस्त करायचं म्हणजे कुकर. काय त्याची रिंगिंग गेली का काहीतरी म्हणे. थोडंसं म्हणलं पाहून घेतलं असतं. त्याने सांगितलं बा म्हणून आलो म्हटलं मी. हो हो आहे ना, ते शिट्ट्या देत नाही तो कुकर. बरं बरं, ठीक आहे द्या, दुरुस्त करून द्या, तर मी आणते म्हटलं. अरे मग आणा. ते काही बाकीचं काही असेल मिक्सर गिक्सर काही, अजून काही गॅस शेगडी काही जास्त असे म्हणजे फ्लो नसन येत, तर ते सगळं व्यवस्थित करून देतो म्हटलं. मग सांगतो ती आणा. नको 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 नको, बस फक्त कुकरचं बघतो. बाकी सर्व व्यवस्थित आहे. आलेच मी. कळा लागेल बरोबर 2-4 पॉईंट काही ना काही माहिती घ्या लागेल ना. बरं बरं. हो नाही मावशी म्हणलं थोडीशी भाषेत फरक वाटते तुमच्या काही, म्हणजे तुम्ही पुणे कळल्या का नाशिक पुणे कळल्या का म्हटलं. थोडंसं म्हणजे फरक वाटून राहिला. मुलगा वेगळा बोलते, वराडी बोलते, तुम्ही जरा शुद्ध बोलता थोड्या. मी तशी आहे इकडची, परंतु कसं आहे, आम्ही जॉबसाठी पुण्याला असतो. तिथं मी आणि माझे मिस्टर चिमणराव आहेत ना, माझा मुलगा, त्यांचे बाबा आणि मी, आम्ही तिथं जॉबला असतो आपल्या लोणच्याच्या कंपनीमध्ये. तसं हो का? लोणच्याच्या कंपनी नाही हो का? मग आता सध्या दिवाळीसाठी आल्या होत्या वाटते. हो, ते दिवाळीला यायचं होतं. आता मुलाला कसं घर घेऊन द्यायचं आहे. म्हटलं मग थोडेसे जरा जास्त दिवस होत आहे, घर काही मिळून नाही राहिलं. खूप बघून राहिला तो, पण घर काही असं जसं पाहिजे तसं. आता पैसे कमी पडतात ना आमचे, पायी जमा केला आम्ही 1-1 रुपया करून. आता त्याला म्हटलं घे गड्या 25 लाखापर्यंत पाय एखादं साधं, पण नाही मिळून राहिलं. साहेब नाही बुडाबुडीनं कमाया गेल्या तिकडे, पुन्हा लुटलं, साताऱ्याला आता दान करते नाही. असं हो का? बरं बरं. नाही आहे म्हणा, थोडीशी मागे वाढली, भेटन. बरं आणा म्हणलं. ते काय कुकर आहे ते घेऊन या म्हणलं. हो का? अंदर आहे, अंदर बसू का म्हटलं इथे थोडंसं म्हणजे रस्त्यात बरोबर नाही. हो हो, या आतमध्ये या, आतमध्ये या. तुमची गाडी थोडीशी लावून द्या बाजूला, तुमचं काय थैली घेऊन या. चला मग बरं राहते नाही का. हो, अंदरून मग कुकून पाहता येईल, काय पाहता येईल सगळं आपल्याला अभ्यास होऊन जाते आपला. बरं बरं बरं. हो ठीक आहे, मग आतमध्ये बसतो मी, गाडी राहू देते तिथं. आलोच मी, चला. का मग बडबड आता पाय तू ते कुकरवाला नाही जा पुढे भस्कन त्याला पाय तुम्ही बुडीला आवाज दिला नाही दिला. या मग तुम्ही, आता काय अडचण आहे, आता इलाज नाही. बरोबर या ना मग. हो काही हरकत नाही. पण मी काय म्हणतो चिमणराव, आपलं हे जे पैसे आहेत काय तुम्ही घर घ्यायसाठी बुडाबुडीने दिले म्हणता, काही तुमची असं तसं करून काय समजा कुठं बँकेत जे ठेवले का कुठं ठेवले म्हणलं. काय बँकेत ठेवा, मिळालं ठेवा आणि अजून काळाची वांदे. लवकरात लवकर आपल्याला कसं दिवाळीचे मी बुडाबुडी आहे तोपर्यंत पुण्याला जायचे आणि सौदा झाला पाहिजे मग. म्हणजे त्याच्या देखता घराचा वास्तू म्हणा किंवा काही पूजा केली की मग कसं त्याला बरं वाटते. नाही बा घेतलं पोरानं घर, पण ते काय का दात आहे तर चेने आहे तर दात नाही, घर काही सापडून नाही राहिलं. सापडते तर लेखाचं 50 लाखाचं, काय आता एखादं सापडलं 10-20 लाखाचं ढगाचं नाही राहत. घुसा हे ते काय करता मग. म्हणून म्हणलं लेखाचं एक विषय होता बा, ते आमचे साळभाऊ मामा लुटेरे ते म्हणे तर बड भाऊले शिचारा म्हणे, मी ज्या घरात राहतो ते तुमचं घर जुनवालं द्या ना, इकत देत असाल तर मग असं इकऱ्यात. बरं आहे नाही का. हो जर खपलं तर बरंच आहे. आता इरी आपण मागं इकतच होतो, आता काय करता काय नाही का. खपलं तर बरं. मग शेजारी चांगलाच राहते, जवळपास आपला माणूसही चांगला. बरं मी बा विचार करून सांगतो बा तुम्हाला संध्याकाळपर्यंत. बाईला विचार लागते ना, कसं असते आपणच एकटा निर्णय घेणं बरोबर नाही आहे का नाही. तर म्हणलं तुम्ही ते पैसे आहे का नाही 25 लाख रुपये घरात ठेवू नका म्हणलं सध्याचे. आता जाऊ होईन सौदा, तरी मग कसं काढून आणले पाहिजे. आपण पाहू मग, मी घरचं काय होती विचारतं मग सांगतोच तुम्हाला. काहीच करू नका ना बाई, हे बाई विचारा, आपण मीटिंग बसू, मा साळभाले बोलावतो, त्याला फोन करू, संध्याकाळी सौदाच करून टाकू ना. इसारपट देऊन हे पा लवकरात लवकर पैसे तुमचे हवाले. कुठं बसता अजून बँकेत टाकायला लावसान, KYC ची लय गर्दी होऊन राहिली बायाची. मग काय तर लाडकी बहिणी ना, बँकेची पाय ठेवायला जागा नाही, मग कुठं मग पैसे काढायला जा टाकायला जा ना, हमकन ढमकं. हे बा आज संध्याकाळी सौदाच करू लेखाचा. मी काय म्हणतो संध्याकाळपर्यंत थांबा तुम्ही. 5-6 वाजेपर्यंत निर्णय देतो तुम्हाला काय करायचं. झालं ना. हो ठीक आहे, मग या मग आता. करा मग तुम्ही सांगा मला लवकर. आता काही कुठे जात नाही पाहिले मी, चला सरका जातो घरी जाता. चला मग ओके. चला आले का? मला गेले का नाही घरी काय माहित. मला पाव बरं झालं मस्त झालं. पहा आता ते काय आहे ते कुकर मध्ये, काय प्रॉब्लेम काय आहे म्हणलं. हो ना, आता पाहिलं समजून ते बस आता नेमकं काढलंय. हो याचा आता मला वाटतं शिट्टीत फॉल्ट आहे का कुकरात फॉल्ट आहे का त्या रिंग गेली. हो आता सगळं पाहा लागेल मला. त्याच्यावर मग कसं निष्कर्ष काढा लागेल बा काय गेलं काय नाही. काढा ते. आई मी काय म्हणतो बाबा, काय म्हणतो म्हणलं. नाही ते कसं आपले बड भाऊ नाहीत का घर मालक, तर ते म्हणते घराचं कसं मग काय घ्याव का मग हे घर जुनं घर यायचं. बड भाऊचं काय म्हणलं बा त्याला म्या, तर ते म्हणे विचार करून सांगतो म्हणे. मामा लुटेले फोन करत होतो या म्हणून सौद्याले. म्हणजे शक्यता आहे समजा सौदा व्हायची. मग फोन कर मग विचारून घे या म्हणा. कसं म्हणजे मग बरं राहते. ला मग फोन. बरं पाहतो मग मामा लुटेले फोन लावून. म्हणजे कसं ते असले म्हणजे कसं कसं 2 पैशाचा फायदा तरी होईल, आपल्याला नाही साधत नाही एवढं. ठीक आहे पाहतो लावून त्याला मग. काय म्हणते म्हणा साळभाऊ. थांबा. हॅलो. बोला साळभाऊ, बोला. काही नाही कुठं आहे म्हणलं.
अरे आता काय करता, आता सासरवाडीला गेली घरची पोट्टे म्हणे, आता भाचे म्हणे चला म्हणे मामा इकडे चिखलदऱ्याला आलतो फिरत फिरत. चला बा म्हणलं आता. काहून काय म्हणता? काही नाही म्हणलं, तुम्ही म्हण नाही का ते हो बाळ भोले म्हणून पाहिजे म्हणून घराचं, तर मग कसं आज काढला विषय द्यायले म्हणलं इकता का पहा मग. बाईला विचारून सांगतो म्हणे बुवा. हो शक्यतो द्यायचे विचारात दिसून राहिले पण म्हणे. हा संध्याकाळपर्यंत होईल का येणं चिखलदऱ्याहून तुमचं मग? हा येता येता या ना मग, सौद्याचं कसं बसू मग, हा बैठक बसू म्हणे मग. वा जमलं ना मग. हे बा पुढते तुम्हाला ते जरास आहे जुनाट, पण थोडंसं हे बा आपण रिपेअरिंग केलं का नाही पद्धतशीर आहे ती. हो जागा चांगली आहे आणि घेऊन टाका ती. हा बुडी म्हणते पा म्हणते घ्यायचं असेल तर, म्हणजे कसं झालं आता पैसे आपले घरी ठेवणे काही बरोबर नाही ना इतके दिवस. तर म्हणलं आजच्या आज मग कसं क्लिअर करू, झालं तर उद्याच खरेदी हेन ते करू ना, बुडाबुडी झाले मोकळे पुण्याले मग. हो ना ती आहे ना, पैसे घरी एवढे मोठे नाही ठेवता येत ते फालतू कसं. हो तेच म्हणलं लवकर करा ते रबा दबा. झालं तर संध्याकाळपर्यंत येतो मग मी. हो काही टेन्शन नाही एवढं, मग निपटून टाकू लेकाचं. मला त्याचीच काळजी वाटू राहिली पैशाची इतके मोठे फालतूचं. हा या मग तुम्ही संध्याकाळी या ना, आज आपण क्लिअर करून टाकू सौद्याचं बसूच मग. आता ते काय म्हणते काय माहिती का. हो ना, फक्त 25च्या वर काही बोलू नको म्हणा बा जास्त. एवढं मग झपावणार नाही ना आपल्याला. नाही नाही 25च्या वर आपण चालतच नाही, चाल बा मग काय करता. हो ना घरी 25 आहे म्हणतो बा, तेवढे तुम्हाला देऊन देतो, याच्यावर मला खडकून आहे. हो कमी जास्त आता याला रिपेअरिंगला बी पुढे 1-1.5-2 लाख रुपये लागतेच का नाही. बापाले का 25 लाख रुपये हो घरात आहे म्हणते नाही का. रातच्या सौदा आहे वाटते. त्याच्या आधीच काय करायचं ते करावं लागते आता. हो ना पाहू ना आपण 25 पर्यंत आणू द्यायला खाली. हो करू नका वरती ये. हो बरं ठीक आहे मग. फक्त म्हणलं बरोबर ठेव जा ते घर. हो तेच म्हणलं त्या लक्ष ठेव जा, इथं तिथं जास्त हिंडू नका. कुठं नाही आता, कुठे जातो मी. आता चाललो होतो तसं मी, काही एखादं एजंटला भेटत होतो, पण ते जाऊ द्या आता कॅन्सलच केला. आता घरीच थांबतो ना, है ना बुडी आहे मी. हो तसं काही टेन्शन नाही म्हणा, बाकी काही अडचण नाही. चला ठीक आहे मग, ठेवतो या संध्याकाळपर्यंत. आई हाय म्हणते ते. हो चिखलदऱ्याला येऊन राहिलो म्हणते, चिखलदऱ्याला गेलते ते. तर येत आहे मग आता आपल्या इथे मुक्कामी येतील ते, आणि मग रातच्या सौदा करता येते मग जिकडे तिकडे. बरं आहे ना मग. ते बाबा बी आता वावरातून येते संध्याकाळी, मग बडभाऊच्या घरी जा आणि पहा मग बरोबर हिशोबानं. हो ठीक आहे मग. सापडला का नाही फॉल्ट अजून. हो ना काही म्हणते शिट्टी खराब आहे, काही म्हणते झाकण खराब आहे. काय कसं काय लागला मॅडम, काय खराब काय म्हणलं, कायच्यात काय लिकीज आहे. आलं लक्षात आता. हो आता फॉल्ट कायच्यात आहे हे नेमकं लक्षात आलं मला. हे जे आपलं मॉडेल आहे की नाही कुकरचं, हे जे रिंग आहे हो हे अलग आहे काजी. हे पहिल्या कोणता मेकॅनिकलला कोणा टाकेला आहे. बाबा आता ते मी दुकानातून आणलेलं आहे ते. आता कुठं कोणा मॅच टाकली होती ते. बरोबर आहे. मग ते दुकानदारानं बरोबर नाही रिंग दिली तुम्हाला. या जे कुकरची आहे ते हे नाही आहे ती. मग काय ते हे म्हणून तर ते लिकीज आहे ती. मग आता ते आता लोक झालं ॲडजस्ट, पण ते आता म्हणजे ते जराशी ताणल्या गेली. तर मी बरोबर आहे बा उद्या आणतो ती बरोबर. उद्या चक्कर मारीन का नाही बरोबर याच मापाची क्लिअरच करून टाकतो. वांधाच नाही. झालं मग काही होत नाही. मग आज काही होत नाही का मग, होणार नाही का मग आज. नाही आता होणार नाही ना, कारण की कसं आपल्याला ते हे नाही ना, रिंग नाही ना तशी. आपल्या रबरी रिंग पाहिजे ना, ते नाही ना आपल्याजवळ. हे ओल्ड मॉडेलचं आहे, नाही लय जुना आहे ना. हे काय अन्नात लावायचे ना कुकर. अन्नात लावायची. हो जाऊ दे तिकडे. मग काय उद्या आणता का मग. या मग घेऊन या मग उद्या. झाला आता चहा पाणी झालं या म्हणलं मग. हो उद्या या मग, आता अर्जंट बसून द्या ते. बरोबर ठीक आहे मग. ठीक आहे हो उचलतो मग घनगडी मग. ठीक आहे मग उद्या आणतो मावशी मी. देतो बसून. ते काही जास्त खर्च नाही, बस 10-20 रुपयेच खर्च आहे ते. काही अडचण नाही. बाकीचं सगळं बरोबर आहे. शिट्टी बरोबर आहे, सबन बरोबर आहे. बरोबर उद्या नक्की आणलं हो पण. हो ठीक आहे या मग आता. बरं येतो मावशी मी, काही काळजी करू नका. उद्या याच टाईमला ते रिंग घेऊन येतो आणि काही विषय नाही त्याचा. बाकी चांगला आहे कुकर ती. फक्त नाही मी काय म्हणतो, मोबाईल नंबर आहे का तुमचा. हो म्हणजे मला देऊन द्या. म्हणजे काय होते जर बा समजा रिंग नाही सापडली तर मग कसं माणूस येत नाही इकडे. तुम्हाला कसं फोन करून देते बा काही सापडली नाही बा या प्रकारची. म्हणून म्हणलं हो तुमचा मोबाईल नंबर देता का. बरं ठीक आहे देते म्हणा. पण मी काय म्हणते, हो मी इथं 1-2 दिवस आहे बरं. याच्या लवकर या तुम्ही, नाही तर मग कसं मी घरी सापडणार नाही मग. मी चालली पुण्याला मग. नाही उद्या येऊन राहिलो मी. पण कसं फोन असलेला बरा की बा नाही सापडली तर मग नाही इलाज आहे. मग माणूस काय मग नाही तर घेऊन वाया जायची माझं. मला तुमचा नंबर देऊन द्या. म्हणजे कसं फोन करायला बरं. बरं ठीक आहे. हो देते. चलो मोबाईल नंबर यदि मिल गया कि बस आधा काम तो हो गया अपना, नहीं क्या. चलो ले लेंगे मोबाईल. सांगा म्हणलं मग, सांगा लवकर. नाही टाइम नाही आम्हाला बँकेत जायला लागते. केवायसी राहिली आमची, तिकडे काम आहे आम्हाला. काही टाईम नाही लागत मावशी, काहीच नाही बा. घडीचा आहे बा, माणसाचा भरोसा नाही. तुम्ही काय गडबड करून राहिल्या. बा राशी भविष्य पाहून घ्या. काय सर्पयोग आहे, कोणता धनलाभ आहे, कोणता योगायोग आहे पाहून घ्या तुम्ही. खरं सांगतो तुम्हाला. 10 रुपये काही जास्त नाही मी सांगत. 10 रुपयात सगळं भविष्य सांगतो तुमचं, मागचं पुढचं सगळं बिलकुल.
हे सांगते बाबा भविष्य आम्हाला नाही का हो ना याच तर भविष्य अंधारात दिसून राहिलं म्हणजे हो ना बाबा म्हणलं हे पहा तुमचंच पाहा तुम्ही भविष्य आमचं राहू द्या पाहा पहिले तुमचं पाहा ना काय भविष्य आहे तर रस्त्यावर बसून 10,000 रुपये 20 रुपये जमा करून नाही होत ना कामं करा कामं हो काम पहा एखादं कॅन्टीन टाका नाही एखादी भाजीपाल्याची गाडी लावा हो असे बसून काही म्हणलं आता राहिलं नाही ते आता सगळ्या समजते कोणतं भविष्य काय आहे तर कोणी पाहून आलं नाही कोणी काही लिहून नाही आणलं कोणी काही तर आलं नाही आलं जा म्हणलं कामं करा मग हो चलो बाई चल कौशल चल आता काय म्हणा 10 रुपये दिले नाही आणि बुडी सुनावून नाही गेली मोठं कठीण काम झालं आता नाही का हो कोणतंही म्हटलं तर आता पहिल्यासारखं राहिलं नाही नाही तर बात यायले डबलच्या चक्करमध्ये आणलं असतं म्या 5,000ची 10,000 करत होतो लाडकी बहीण वळत होतो इकडे पण काही जमत नाही चाल नाही का आला वाटते भतीजा आला नाही का आरा आरा अरे भतीजा इधर इधर हाँ इधर बैठा अपना इधर आओ इधर आओ इधर क्या चाचा कुछ मिल गया 100-200 रुपये कमाए? ठीक है पहले जैसे रह गया अभी 10 रुपये नहीं निकलते लोगों से फिर क्या तो बहुत चालाक हो गए लोग तेरा क्या होगा वो बता मेरे को अपना मेन टारगेट चिमन राव है ये तो अपना कैसा चिल्लर चल्लर है क्या बोलती फिर हो कुछ निकाला कि नहीं खोज खबर हुई कुछ अरे चाचा बजट है बैठ गया ना अपना 25 का बजट है 25 लाख रुपए का फिर क्या तो घर ले रहा चिमन रहा पैसा है घर में। अरे मैं तो बोलता हटेल को देंगे गोली मार के चलो भागो यहाँ से दोपहर को शाम को रात को बिल्कुल वहाँ पे अपने को कार्यक्रम करके पैसा लेके रफा दफा होने का अपने इलाके में गायब। बात कर रहा 25 लाख रुपये है क्या घर को है क्या घर को अरे बाबा आज सौदा आहे त्याचा सौदा मग घरात पैसा आहे त्याचा आणि त्यानं सांगतो ना संध्याकाळी म्हणे आपल्याला त्या घराचा सौदा करायचा जिथं राहायचे तेच घर घेऊन राहिला ते तर म्हणलं मामा लुटेला फोन केला त्यानं हो त्याचा साळभाऊ आहे वाटतं बहुतेक मग असं म्हणे अरे साळभाऊ या असं तसं फोनवर ऐकलं म्या तर त्याचा संध्याकाळी सौदा आहे त्याच्या आधी आपल्याला त्याचे 25 लाख उडवणं आहे हो याच्यासाठी आता तुम्ही काय सोचता ते पाहता। अरे बाबा भतीजे काय में हाथ डाल रहा तू रंदे रंदे अपने को नहीं चोरी करना वहाँ पे क्या वो मामा लुट रहे का साड़ू है क्या वो उसको फोन लगाया था ना मेरे सामने मैंने सुना ना उनकी बातें उसका साड़ू है ना वो। अरे बाबा नान काय को कर रहा मामा लुटेरे का रहना नहीं गया दूसरे 1-2 बकरे ढूंढ लेंगे उसको वो जो चिमन रहा है ना वो उसका साड़ू उसके बाल को भी धक्का नहीं लगाने का अपने को कुछ लेन देन नहीं बाबा वो तेरे को समझ में आई क्या बात कुछ वो हटेले है ना उसको उसने वो हटेले ने उसको कुछ नहीं किया वो मंगू को कुछ मालूम नहीं मामा लुटेरे क्या है तो अपने को इसमें कुछ पड़ने का नहीं सीधा बोल देने का मंगू को ये काम अपने से होता नहीं रे बाबा तेरे को क्या करना तू कर ले हमको रख नहीं तो मत रख। मग आपल्याला ते मंगू राहू देत नाही ना मग काय करायचं मग जाता कुठं नहीं वो कुछ भी करेंगे कहीं भी रहेंगे लेकिन ये चोरी अपने को करने की नहीं रे बाबा हो हटेले नहीं यदि इतना बड़ा आदमी है वो उसने हाथ नहीं डाला उस पर न अपन क्या रहे और जाते का बिलाला के कस्टडी में ये मंगू को काम दे देंगे अपन मंगू को बोलेंगे बा तू कर क्या करने का है तो हम तो नहीं करते बाबा चलो अपनी घनगड़ी उठाते हैं चलते वहाँ पे चलो फिर ले तेरा गाड़ी ले मैं मेरा सामान लेता चल राहू दे मग नाही का हो कुठं फसकडात पडता आता नाही का त्याच्या तर मग एक काम करून आपण हो या मंगूले काही सांगू नाही हे मामा लुटऱ्याचा माणूस आहे बा असा आहे तसा आहे ते त्याचं पात बसन बा आम्ही बा दुसरं कोणते काम करतो पण हे चिमन राहतं काय आम्हाला सांगू नको राहू देशील तर राहू दे नाही तर राहू दे बा आम्ही चाललो दुसरीकडे। बस 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 आपण ते काहीच सांगायचं नाही त्याला म्हणा बा तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा त्याचा काटा काढा ते कसाही काढा आम्ही भलेही तुमच्या कुक्कुटपालनचे काम करतो काही करतो पण ते सोडून कानाले खडे चल फिर बोलो क्या करने का अभी चिमन राव का कुछ सोचा क्या निकाली कुछ खबर वबर वो कैसा मंगू भैया खबर तो निकाली हमने उसके घर में 25 लाख रुपए है और उसके यदि उड़ाए ना तो उसका कार्यक्रम हो जाता बराबर जिंदगी में कभी किसी की तकरार कंप्लेंट नहीं करेंगे वो तो लेकिन कैसा हो गया वो हम तो नहीं करेंगे बा उसका गेम तो हम नहीं कर सकते तुमको यदि करना है तो तुम करो खबर तो निकाल के लाई हमने बाकी आगे का तुम करो। अरे क्या राजा डूब मरो मेरे जवाई भी वैसी बोल रहे हाँ जान दो अपने कुछ लेन देन नहीं चिमन राव का तुम्हारी भी फट गई अरे क्या बात कर रहे राजा ऐसे क्या है उसमें डरने क्या बात है उसमें डरने की क्या बात है नहीं क्या हो जाना तू लेना पंगा फिर समझता देखो मामा से पंगा कैसा होता तो हाथ में देंगे टंगड़े तोड़ के। अरे वाह मैं क्या बोल रहा था मंगू तू एक काम कर हम क्या बोलते हैं तू उसका गेम करना तेरे में इतनी हिम्मत है ना तो तू करके दिखाना फिर हमने तो बताया तेरे को 25 लाख उसके घर में है उसकी बुड्ढी है घर को और चिमन राव है बाकी के लोग गाँव को है देख तू क्या करना है तो रात तक पैसे उसके पास में है बाद में रात को सौदा होने वाला है इसलिए जो भी कुछ करना है वो दोपहर तक कर तू शाम तक। अरे चाचा भतीजा तुम क्या समझ रहे खुद को पूरा बस स्टैंड का इलाका मेरा है मंगू का पूरा वसूली सब मेरी इधर आती वो बोला ना तेरे को क्या लग रहा है मैं क्या उसका गेम नहीं करता कि ये बारीक शरीक वो कौन सा चिमन रहा मैं करता गेम उसका वाह मेरे पर रहेगा मंगू करेगा और कालू करेगा। मंगू भैया बोलो क्या करने का है भैया बोलो तुम बोलो गेम तो मंगू ही करेगा इसका इनकी तो फट गई चाचा भतीजा की भी मेरे जवाई की भी बोलो लेकिन मेरे को ये पूछना है उसके पैसे उसके घर में है कि नहीं वो तो घर में चोरी करने की कैसी फिर वो बुढ़े होंगे ना घर को फिर वो चिमन रहा भी होगा। अरे चोरी करने का काम ही नहीं तुमको हम बताते वैसे करो वो जो है कि चिमन रहा उसको घर लेने का है ना
उसको बोलो बहुत बढ़िया घर है अपने पास, हाँ, लगे तो मोबाइल नंबर अपने भतीजा ने लाया वो बुड्ढी के पास का, बुड्ढी को फोन लगाओ, बहुत बढ़िया घर है बोलना, अड़चन का आदमी है बोलना, उसको 25 लाख में घर बेचने का है। तो वो पहला सौदा कैंसिल करेगा, तुम्हारे पास मिलने को आएगा। हाँ, आ जाओ बोलना। आ गया कि उसको किडनैप कर लो तू। हाँ, किडनैप करने के बाद उसको फोन लगाओ बुड्ढी को, चलो पैसे लेके आओ, 25,000 25 लाख रुपए निकाले कि भाई हो गया काम। हाँ, काय को पैसा देते रुकून काय करते तू? असं करा तुम्ही, फोन लावा आणि त्याला चिमणरावला एका ठिकाणी बोलून एखाद्या खंडरमध्ये करा किडनॅप त्याले. हो, लागेल तर भलं कुक्कुटपालन आम्ही पाहतो काय करा दिवसभराचं. अच्छा ठीक आहे ठीक आहे, चल देव नंबर देऊ पहिले. चिमणराव अब आरा मंगू, अब देखा तेरे को हिसका, रुक तू जरा. घर मालक म्हणे का घर सांगतो म्हणून. हा बरं आहे ना मग. हे पाहिजे पैसे कसं जास्त दिवस घरी ठेवू नको, नाही तर सौदा झाला तर पटकन त्याला पैसे देऊन दे आणि सौदा करून दे. हो ना, माहीत तर फटारेला आहे घरी एवढे मोठे पैसे म्हटल्यावर एका दिवशी नाही पळा दरोडा लेखाचा. म्हणून असं वाटते सटकन आज संध्याकाळचा सौदा करा. आता मामा लुटेर येतेच आज आता, आणि आजच सौदा करून पैसे त्याचे हवालेच करून देतो बळभाऊच्या. जाय तिकडे संध्याकाळीच. झाला तर होईनच सौदा असं वाटते मला. आता काय म्हणते बाईच्या मनावर आहे आता ते. सांगतो म्हणे संध्याकाळपर्यंत. कोणाचा आहे बापा फोन? हा हॅलो, हा कोण बोलता म्हणलं, कोण आहे? हॅलो मावशी, मी म्हणलं मंगेश भदाडे बोलतो. हे याच्यापासून नंबर घेतला म्हणलं तुमचा, ते कुकर दुरुस्तीवाल्यापासून. तर ते काय घर घ्यायचा विचार आहे म्हणजे तुमच्या पोराचा. तर म्हटलं आपलं घर होतं बुवा. हो, हे याने गॅस शेगडी दुरुस्त केली, बोलता बोलता विषय निघाला. जरासं कसं अडचणीचं काम होतं आमचं. आपलं भावाच्या शिक्षणासाठी घर इकाच होतं. म्हटलं पहा म्हणलं मस्त घर आहे, एक नंबर, मागच्या वर्षीच घेतलेला आहे. तुमच्या पोराला सांगा म्हणलं, आपला पत्ता भलाही सांगतो द्यायला, फोन नंबर असेल फोन नंबर द्यायचा. अरे बाबूची म्हणा हो, हे ते कुकरवाला आता येऊन नाही गेला का? हो, त्यानं नंबर दिला तर मापासून म्हणे उद्या फोन लाईन म्हणे तुम्हाला ते रिंगिंग आणतो का नाही. तर म्हटलं कसं करा, घर आहे म्हणते बाबा इकडे एका माणसाचं, कुठे दुरुस्तीला गेला तर ते. कसं काय घर कसं आहे म्हणा. हो विचारून तर घे, तसं तर हेच सौदा होते वाटते. विचारून घे घर कसं आहे म्हणा. हो म्हणा घ्यायचा विचार आहे, पण आमचं कसं एक आता सौदा होण्यात होता हो संध्याकाळी. तर तुमचं घर म्हणजे कसं काय आहे, समजा किती रुपयापर्यंत सोडता तुम्ही समजा? अरे मावशी, एक नंबर घर आहे म्हटलं. हो, एकच वर्ष झालं बांधून. आता ते कसं बाबा गेले आणि भावाच्या शिक्षणासाठी पैसा लागून राहिला, तर म्हणलं कर्ज झालं लय, 25 लाखाच्या अंदरच सोडतो म्हणलं आम्ही. हो झालं तर 22-23 लाख रुपये, काही खरेदीचा करून 25 लाखात. हो बिलकुल डबल मजली आहे. आणि म्हटलं एक नंबर आहे, एरिया चांगला आहे. जमते घालायचं नाही का? हो ना, अडचणीवाला आहे म्हणते काय घ्याव का नाही. पण आता हे आपण बाळ भोले म्हणून बसलो. अरे पण भाऊ म्हणलं आम्ही राजा ते काय म्हणून बसलो पुढच्या पार्टीले. काय संध्याकाळी सौदा होता राजा, ते हुकला तर पाहू बा मग. हा तिथं सांगा तुम्ही. अरे भाऊ म्हणलं दादा तुम्ही असं करा, पाहून तर घ्या, फक्त घर पाहून घ्या, मग भलाई तुम्ही तुमचा सौदा संध्याकाळी करा ना. कारण की कसं आहे, आम्हाला अर्जंट काम आहे पैशाचं. उद्याच खरेदी करा भलाई आणि मोकळं करा. कागदपत्र ओके आहे सगळं आहे, घर एक नंबर आहे. हो पहा म्हणलं सौदा भलाई, मग तुम्ही राहता ते नाही पटलं तर ते करा. तसं म्हणा नाही का? नाही आई हो म्हणलं घर पाहून घ्या फक्त, नाही का? हो पाहता येते मग सौद्याचं. मग आता कसं मामा लुटरे संध्याकाळी आला तर मग तिकडेच सौदा करू. बाळ भोले म्हणा बा आम्हाला ते आवडलं नाही का? बरं पाय मग. हॅलो, हा मी काय म्हणतो भाऊ, पत्ता कुठं आहे सांगा म्हणलं मग. हा मी येतो मग तिथं. चला आला गोत्या दादा. बस आता हे आला की बस याला उचलतो दादा. हा बरं तुम्ही हे बा, मी तुमच्या व्हॉट्सअपवर पत्ता टाकतो. आपलं मिरची शेटची हवेली आहे का नाही, त्याच्या बाजूनच आहे आपला बंगला, हे घरच समजा. या मग तुम्ही. मी तुम्हाला पत्ता टाकून देतो बरोबर. बरं टाका पत्ता टाका, मग येतो मी तिथं आता दादा. हो बस 10-15 मिनिटात. आता भाऊ म्हणलं बा घर तर सस्ती विकून राहिलो, पण पैसे नगदी लागेल म्हणलं. हो ते कसं 3 महिने 4 महिने साईड काही देणार नाही बा, पैसे किती आहे ना. नाही पैसे तर आता जवळ आहे माया. हो तुम्ही लोक पैसेच नका काळजी करू, फक्त घर पसंत आलं पाहिजे माया. हो ठीक आहे ठेवा तुम्ही, पत्ता पाठवा. चलो निपट गया अपना काम. फोन लगाया, वो आदमी आ गया बैठा में. उसको कैसा घर दिखाने के बहाने से अपनी हवेली के पास बुलाया मैंने. उस हवेली में उसको लेके जाने का, बांधने का, किडनैप करने का, और पैसे उसकी बुड्ढी को फोन करके लाने को बोलने का, समझा ना. इधर का तो अपना झमेला निपट गया. चाचा भतीजा संभालते अभी. उसको क्या लग रहा था मैं कुछ नहीं कर सकता. अब देख बोलना कैसा करता है चिमनराव का. पूरा को रास्ते पे आ जाता वो. देखेंगे ना वो उस दिन कैसा फड़फड़ कर रहा था ना वो. एकदम रास्ते पे लाने का उसको अभी. ठीक है चलो अब जल्दी जाना पड़ेगा. वहाँ पे अपने को कैसा हवेली तक पहुँचना पड़ेगा, नहीं तो पहले वो पहुँचेगा अपने. चलो वहाँ पे कार्यक्रम करने का उसका. तो चलो जल्दी. और मैं क्या बोल रहा कालो सिंह, तेरे को 5 लाख दूंगा मैं. 20 लाख मैं रखूंगा, और मेरे जवाई को बताने का नहीं, समझा ना. अपने दोनों इसमें की बात है, भले लगे तो चाचा भतीजा को 10-10 हजार दे देंगे. और टेंशन का काम नहीं, वो कुछ बोलते नहीं. मंगू भाई तुम्हारे आगे जाते हो, लेकिन मैं क्या बोल रहा, ये गन तुमने ली अपने हटीले साहब की, चलाते आती ना तुमको? मेरे को काय को चलाने आती, शो मारने को ली मैंने. फिर क्या, तो नहीं तो डरेगा क्या वो. अपने को भी कपड़ा बपड़ा मुंह पर ढकना पड़ेगा, पहचानने को नहीं होना. चलो बैठो तुम, जल्दी चलो फास्ट में. मंगेश भदाडे लगा हो ना, इथे येतो म्हणे आता. याचा पता नाही. हो ना, इथं हवेली बशी या म्हणे बा आता. हो ना 5 मिनिटं झाले पण आता दिसून नाही राहिला. इकडेच आहे म्हणजे, जवळपासच घर आहे म्हणते. आला वाटते बा नाही. हो बरं झालं आला आता. हो त्याचाच फोन आला, बरं झालं.
हॅलो हॅलो, हा भदाडे भाऊ, कुठं आहे म्हणलं तुम्ही? कुठं आहे? मी आलो म्हणलं इथं आपल्या हवेली जवळ. हो दिसले तुम्ही, दिसले मले. हो या ना तुम्ही अंदर, या ना अंदर. हो आम्ही इथं हवेलीत बसेला. हो या म्हणलं इथं बसू जरा बा. हो पाहू मग, आता तुम्हाला दाखवून देतो कागद गिगद. मग घर पाहायला चालले जाऊ. हो 7-12-8 पाहून घ्या ना, या ना अंदरे. मला वाटते नाही का, हो लस कावेल केस दिसते मला नाही का. हो याला मला वाटते 22 लाखातच मागा लागल, 25 काही नाही म्हणला महाबोशी. तेवढेच 3 वाचले तर वाचले. बरं 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 बरं, आलेले आहे का तुम्ही? बरं ठीक आहे ठीक आहे, आलोच मी अंदर आहे नाही का. आलो आलो, 5 मिनिटात आलो. हो गाडी लॉक करतो ना आलोच. तेच म्हणलं, कागद पाहून घेतले घराचे, मग कसं तिकडे आपल्याला घर दाखवायला मोकळं. या अंदर, या म्हणलं अंदर हवेलीत. या हो एरी कशी हवेली बंदच असते, कोण नसते इथं. या म्हणलं कागद पाहून घ्या, चालले जाऊ मग. कालो सिंग आला म्हणते ते, 2 मिनिटात अंदर येऊन राहिला ते. आता काय हो, माहिती आहे ना काय करायचं काय नाही ते बरोबर. उसको अंदर तो आंदो, दरवाजा खोलती उसको उठा था मैं। सीधा जान देने के ऊपर, वहाँ पे खुर्ची को बांध दिया कि बस रट्टे दिए 2-4 की बस हो गया सीधा। बस 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 बस, आने के बाद उसको बांधने का, बाद में लगाने का फोन। बुढ़ी अकेली है, 25 लाख घर में है, फोन लगा के यहाँ पे बुलाने का। नहीं तो तुम्हारे लड़के की जान खतरे में है। हाँ वो राइफल वो सब बराबर लाया ना अपन ने। बराबर है, हटेले साहब का सब सामान ले गया अपन। फिर गया तो तुम टेंशन मत लो, बस आ रहा होगा। चलो चलो, बाजू में दरवाजे के बाजू में खड़े रहेंगे, सीधा उठाएंगे। चलो फिर। लेकिन अपने मुंह भी ढकने पड़ेंगे ना, फालतू पहचान में आए तो सब जाएगा अपना पानी में। हाँ चलो, काले कपड़े लाओ और वहाँ पे दरवाजे के पीछे छुप जाएंगे। हाँ चलो फिर।